was standing, staying still. Never said what I feel. And every time I took the blame, carried all this quiet shame. Cause all the pressure in my chest, I've gotta fight to catch my breath. When every step still feels the same, trying not to break. Where do I go from here? Maybe I'll disappear. If I don't try, I'll never know. I'm waiting on you. Where do I go from here? There will be no more tears. Kill the doubt, feed the fire, hear the voices. वेलकम बॅक माय चॅनल. सुरुवातीला व्हिडिओ बघूनच तुम्हाला समजलं असेल की आज काय बघायला भेटणार आहे. तर आज आपण फोटो फ्रेम बनवलेली आहे, जे तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे. 12 इंची राऊंड फोटो फ्रेम आहे. फोटो फ्रेमच्या साईजबद्दल सांगणार आहे. कोणती साईजची फोटो फ्रेम कशी दिसते आणि कोणत्या साईजमध्ये किती फोटोज येतील त्याबद्दल थोडंसं सांगते, म्हणजे कन्फ्युजन नसावं जर तुम्हाला काही ऑर्डर वगैरे करायचं असेल. वेलकम बॅक माय चॅनल फ्रेम. चला स्टार्ट करूया. रेझिन आर्टची फोटो फ्रेम. तुम्हाला बोलेल मी जरा फोटोच्या फ्रेम आहेत त्याच्याबद्दल सांगते, म्हणजे किती साईजच्या असतात त्या. या 9 इंच आणि 12 इंच आहे. याच्यामध्ये 4 कॉपी आरामात बसतात. ह्या कॉपी 4 इंच आणि 4 इंच आणि 6 इंच आहेत. तर याच्यामध्ये थोडंसं ॲडजस्टमेंट करून 4 कॉपी आरामात बसतात. हा मोल्डची साईज आहे 9 आणि 12 इंच. अशी 9 आहे आणि अशी 12 आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला ह्यामध्ये जरी खूप मोठासा फोटो असेल, फक्त सिंगल लावायचा तरी लावू शकता, किंवा मल्टिपल फोटोज पण यूज करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. घेतलेलं आहे. पहिल्यांदा पूर्ण क्लीन करावा लागतो, कारण हे सिलिकॉन मोल्ड आहे, लगेच धूळ वगैरे चिटकून राहते याला. सेलो टेपनं आधी पूर्ण क्लीन करते, कारण ट्रान्सपरंट दिसत नाही जर काही धूळ वगैरे असेल तर. मला तर खरी फोटो फ्रेम पूर्ण ट्रान्सपरंट बनवायची होती, पण माझ्या मुलांची इच्छा होती, त्यांना खूप कलरफुल पाहिजे होते, त्यामुळे मी कलरफुल बनवले. तर मला नॅचरल फ्लावर्समध्ये ओनली ट्रान्सपरंट बनवायची होती. नेक्स्ट टाइम तशीच बनवणार आहे. सुरुवातीला मी थोडंसं गोल्डन फॉल्सचा एक लेअर देणार आहे. त्याचं कारण असं, ही ओल्ड मेमोरीज आहे. मी ह्याचे नवीन फोटो बनवायला गेले, पण एवढी क्वालिटी मला नाही आवडली, म्हणून मी जे ओरिजिनल फोटो आहेत तेच फोटो टाकायचं ठरवलं. त्यासाठी जरा जुने फोटो असल्यामुळे मी थोडेसे गोल्डन फॉल्सचा एक लेअर देऊन दिलेला आहे. एक फ्रेम ही फ्रेम बनायला जवळजवळ मला 8 दिवस गेले. करण्याचं काम खूप प्रॉपरपणे करावं लागतं. आणि मग मी तुम्हाला एक 9-12 इंचच्या मोल्डबद्दल सांगितलं, फोटो फ्रेमच्या साईजबद्दल. आणि तशीच 6 आणि 8 इंचमध्ये पण बनते, त्याच्यामध्ये एकच कॉपी येईल. ते पण एक साईज असते फोटो फ्रेमसाठी. पहिल्या ह्याच्यात माझं पूर्ण झालं नाही, त्यासाठी मला दुसऱ्यांदा परत मिक्स करावं लागलं. आणखी एक सांगायचं होतं की याची जर लेवल व्यवस्थित नसेल तर फिनिशिंग अजिबात येत नाही. जराही थोडंसं वाकड किंवा थोडंसं खालीवर जर झालं तर पूर्ण फ्रेम खराब होते. त्यामुळे फिनिशिंग खूप महत्त्वाची असते रेझिन आर्टमध्ये.
मी थोडंसं हेअर ड्रायरनं ड्राय करते, बबल्स वगैरे असतील तर निघून जातात. मला वाटलं तरी एका साईडला जरा जास्त जात नाही, थोडंसं मी ॲडजस्टमेंट केलेलं आहे. आणि आणखी एक सांगायचं होतं, मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे. जास्त चेंज नाही, फक्त थोडंसं फोटो ॲडजस्ट करून घेतले. की मला कोणता फोटो लावायचा ते मी आधीच ठरवलं होतं आणि त्याप्रमाणेच तसंच केले. त्यानंतर आपलं सेकंड लेअरचं काम चालू आहे. ते मला आधी वाटलं की एवढं प्रॉपर व्यवस्थित नाही, म्हणून मी त्याला शिफ्ट केले दुसऱ्या ठिकाणी. त्यानंतर मी छोटेसे पल्स टाकलेत, 3D लुक हवा होता म्हणून. त्यानंतर मी पूर्ण प्लास्टिकनं कव्हर केलेलं आहे. हे 24 तासानंतर सुकल्यानंतर एवढा प्रॉब्लेम झाला कागद काढता काढता, 1-2 तास गेला पूर्ण. थोडासा जाड हवा होता, थोडा पातळ टाकल्यामुळे प्रॉब्लेम झाला. ठीक आहे, फायनली छान झालं. त्यानंतर माझ्या मुलांचे जे फेवरेट कलर होते चूज करून ठेवले होते त्यांनी. एकाला हा कलर हवा होता आणि एकाला ब्लॅक कलर हवा होता. पर्पल मी ओनली टेक्स्चरसाठी यूज केला आहे, कारण मला थोडंसं पर्पल टेक्स्चर हवं होतं. मला नाही, माझ्या मुलांना हवं होतं. हा जवळजवळ 5 ते 6 तासाचा व्हिडिओ होता, त्याला 11 मिनिटामध्ये मी कन्वर्ट केला आहे. आणि मी माझ्या चॅनलचं नाव बदललं आहे. माझ्या चॅनलचं नाव आता CS क्राफ्ट अँड ग्लो, म्हणजे माझं आर्ट पण येते आणि ब्युटी सलॉन, मेकअप स्टुडिओ दोन्हीलाही रिप्रेझेंट करते. त्यासाठी मी नाव चेंज केले. आता आपलं 3rd लेअरचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये मी मेटॅलिक ब्लॅक कलर यूज केला आहे. हा मला बॅकग्राऊंड कलर हवा होता. आणि रेझनमध्येच तुम्हाला नेक्स्ट कोणता व्हिडिओ बघायचा असेल तर मला टॉपिक सांगू शकता. मी तर नेक्स्ट माझी ऑर्डर आहे नेम प्लेटची, लवकरच शेअर करेल, तरी पण 8-10 दिवस लागतील. आताशी प्रोसेस चालू केली आहे मी. पूर्ण ब्लॅक कलर व्यवस्थित स्प्रेड केल्यानंतर 24 तास परत तो पण सुकू द्यायला सोडून द्यावा लागतो. कंप्लीट झाले 24 तास सुकल्यानंतर. मी पण खूप एक्सायटेड होते हा लुक बघण्यासाठी की कसं आलाय काय आलाय.
त्यानंतर ही फायनल लेअर चालू आहे, फिनिशिंगचं काम करते ती लास्ट लेअर. ज्याला तुम्ही ग्लास फिनिश पण म्हणू शकता. फायनल लेअर आहे पण अजून फायनल काम झालेलं नाही, अजून खूप काम आहे ह्याच्यामध्ये. फायनल लेअर सुकल्यानंतर साईडचे जे कडे आहेत मेटॅलिक गोल्डन कलरने पेंट करते, जेणेकरून तो लुक आणखी पॉपआउट दिसतो. कोणाला हे जर नको असेल कस्टमाइजमध्ये येतं, जर कोणाला हवा असेल गोल्डन कलर, नसेल तर नाही केला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. पण मला हवा होता म्हणून मी केलेला आहे. तुम्हाला जर फोटो फ्रेमच्या ऑर्डर्स वगैरे करायच्या असतील तर इन्स्टावर तुम्ही DM करू शकता. हा फायनल लुक, फायनल फ्रेम तयार. मी फक्त जे हुक वगैरे लावलं त्याचा काही व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाला माझ्याकडे. आणि तुम्हाला ही फोटो फ्रेम कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऑल कंप्लीट. ही ओल्ड मेमोरीज आहे माय फॅमिली. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.